मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 14. गुरूंचे गुरु असं ज्यांचं वर्णन करता येईल असे ते होते. साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते. हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या निर्धारानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्यांनीही मला आत्तापर्यंत आपल्या लाडक्या शिष्यासारखं वागविलं होतं. या 6 वर्षांच्या कालात, या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती. त्यांची सांगण्याची भाषा कशी होती हे मला सांगता येणार नाही, पण त्यांनी जे जे मला शिकवलं होतं ते मला चटकन पटलं होतं. काय शिकवलं नव्हतं त्यांनी मला? बाणाच्या अवघड फेकी, द्वंद्वाचे अवघड हात, घोडा, हत्ती, उंट यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याच्या कला, सगळं त्यांनी माझ्या कानात सांगितलं होतं. गुपचूप, मुखपणे. रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापण्या उघडताना ते मला सांगत, कर्णा, तूही असंच झालं पाहिजेस. आपल्या जवळचं सर्वस्व मुक्त असताना भेटेल त्याला देऊन तू तुझ्या सानिध्यातील सगळ्यांचं जीवन उजळलं पाहिजेस. किती श्रेष्ठ होता माझा गुरु. जगातल्या कोणत्या गुरुनं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदात्त शिकवण कधी दिली आहे? आता एकदा चंपानगरीला जाऊन त्या गुरुचे पाय गंगेच्या नितळ पाण्यानं धुतलेच पाहिजेत. आता मी गंगामाता म्हणत नाही, गंगा म्हणतो, कारण बालपणातील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोथट झाली होती. आई एकच असते, जी जन्म देते आणि पालन पोषण करते ती. नदी ही नदी आहे, ती आई कशी होईल? माझी आई एकच होती, राधा माता. तिला भेटूनही बरेच दिवस झाले होते. काय वाटेल तिला आता मला पाहिल्यावर? माझी खात्री होती मी गेल्याबरोबर तिने मला पहिलाच प्रश्न विचारला असता, किती वाळलास रे वसू तू? आणि गंगेच्या पाण्यात नाही ना गेलास कधी? कारण पुत्र मग तो कितीही मोठा झाला तरी मातेला नेहमीच लहान वाटत असतो. माता ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना कधीच माहीत नसते. तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरं प्रेम करणं. मी शोनाला बोलवून सांगितलं, शोना, प्रवासाची तयारी कर, उद्या चंपानगरीला जायचं आहे. त्याचा चेहरा आनंदाने उजळून गेला. फार वर्षांनी आम्ही शालवृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानगरीकडे जाणार होतो, आमच्या जन्मभूमीकडे. दुसऱ्या दिवशीच मी आणि शोन हस्तिनापुराहून निघालो. प्रवास बराच लांबचा होता, म्हणून आम्ही 2 पांढरे तरतरीत घोडे घेतले होते. आम्हा दोघांनाही आता अश्वारोहणाची चांगली सवय झाली होती. मला तर सर्व प्राण्यांत अश्वप्राणी फारच आवडत होता. तो कधीच खाली बसत नाही, झोपतो सुद्धा फक्त उभ्याच. अश्वांच्या सर्व सवयींचं मी बारकाईनं अभ्यास केला होता. कितीही नाठाळ असो त्याला कसं ताळ्यावर आणावं हे आता मला चांगलं अवगत झालं होतं. शिवाय आमचा तो पिढ्यापिढ्यांचा व्यवसाय होता. प्रत्येकानं आपल्या व्यवसायात प्रवीण असलंच पाहिजे. संजय काकांनी सारथी म्हणून केलेला हा उपदेश मी कसा विसरू शकलो असतो? आम्ही हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडलो. ते दिवस वसंत ऋतूचे होते. आजूबाजूचा सारा परिसर निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी नुसता नटलेला होता. बाव्याची झाडे लहान लहान पिवळ्या फुलांनी जर्द झाली होती. खैराची झाडे तांबडसर फुलांनी डवरली होती. अंजनीची झुडपं निळ्या फुलांनी शोभिवंत दिसत होती. त्या सगळ्या झाडांवर निसर्गदेवतेची झालेली कृपादृष्टी पाहून पळसाला फारच राग आला असावा. त्याचं सगळं अंग रक्तवर्णी तांबड्या फुलांनी फुललेलं होतं. सगळ्या झाडांत तो त्यामुळे एकटाच उठून दिसत होता. त्या सगळ्या फुलांचा मिळून एक संमिश्र सुवास आसमंतात दरवळत होता. शेण, क्रौंच, भारद्वाज, कोकिळ, कपोत अशा निरनिराळ्या पक्ष्यांचा हा संमेलनाचाच काळ होता. आपणाला माहीत असलेली सगळी गाणी ते उंच स्वरात म्हणत होते. वसंत म्हणजे निसर्ग देवतेची मुक्त रंगपंचमी. वसंत म्हणजे सप्तस्वरांचा एकमेकांच्या हातात हात घालून उभा राहिलेल्या खेळगड्यांचा हुतुतूचा संच. वसंत म्हणजे निसर्गदेवतेच्या तलम वस्त्राचा काळ्याच्या कुंपणात मध्येच अडकलेला एक सर्वात देखणा धागा. की वर्षा ऋतूत खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळे हसतेवेळी इकडे तिकडे पाय झटकताना पडलेल्या तिच्या पायातला तो मंजूळ पैंजण, छे, कशानंच त्याचं वर्णन करता येणार नाही.
वसंत म्हणजे वसंत. आम्ही ती निसर्ग देवतेची मनोहर रूप पाहत आमचा प्रवास मजेत करीत होतो. रात्र पडताच जवळच्या नगरात मुक्काम करीत होतो. असे 8 दिवस गेले. अनेक नद्या आणि पर्वत ओलांडून आम्ही 9व्या दिवशी प्रयागला आलो. प्रयाग इथं गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो. इथून चंपानगरी आता केवळ काही योजना दूर राहिली होती. संगमावर जावं आणि ते 3 नद्यांचं मिलन एकदा पाहून यावं म्हणून नगरात प्रवेश करताच आम्ही आमचे अश्व संगमाकडे वळविले. वेळ संध्याकाळची होती. आम्ही संगमावर आलो. मथुरेच्या बाजूनं यमुना येत होती. कांपिले नगराच्या बाजूनं गंगा प्रवेशत होती. अयोध्येच्या बाजूनं सरस्वती धावत होती. तिघींच्या पाण्याचे 3 वेगवेगळे ओघ स्पष्ट दिसत होते. गंगेचं पाणी पांढरं शुभ्र, यमुनेचं पाणी काळसर तर सरस्वतीचं तांबडसर. 3 भिन्न भिन्न स्थायीभाव असूनही त्या तिघी एकमेकींच्या हातात हात घालून सागराला मिळायला चालल्या होत्या. तेही पुढं गंगा हे एकच सुटसुटीत नाव स्वीकारून. तो त्रिवेणी संगम पाहताना माझ्या मनात एक विचित्र विचार चमकून गेला. या नद्यांना जे निसर्गानं शिकवलं ते माणसांना शिकवायला तो कसं काय विसरला? माणसानं जातीचे आणि उच्च निष्ठेचे खोट्या कल्पनांचे ओघ एकमेकांविरुद्ध का वळवावेत? कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार हे ओघ? काय निघणार आहे या भेदांच्या भगदाडांतून? विनाशच की नाही? एकमेकांना समजावून घेऊन मानव हातात हात घालून आपल्या सगळ्या ओघांचा एकच प्रवाह करील तर? पण ते शक्य नाही, कारण नद्या या नद्या असतात आणि माणसं ही माणसं असतात. आपल्या मूर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा. मी त्या 3 नद्यांचं एकत्र झालेलं ओंजळभर पाणी घेतलं आणि त्याचं अर्घ्य सूर्यदेवांना देत मनोमन म्हणालो, देवन, या 3 नद्यांच्या अंगी आहे ती सहनशक्ती मला द्या. इतरांना नीट समजावून घेण्याची बुद्धी मला द्या. अहंकाराचा स्पर्श सुद्धा माझ्या मनाला कधीही होऊ नये. अश्वांना पाणी पाजून आम्ही नगरात येण्यासाठी वळलो. अश्वांचे वेग हातात घेऊन आम्ही चाललो होतो. काही स्त्रिया पाणी घेऊन नगराकडे परत जात होत्या. मी पश्चिम क्षितिजाकडे पाहत चाललो होतो. एवढ्यात शोणाच्या अश्वानं पाणी घेऊन परतणाऱ्या पुढ्यातील एका स्त्रीच्या मानेला मागून आपले फुरफुरणारे ओठ लावले. त्यांच्या थंडगार अशा स्पर्शानं ती स्त्री घाबरली. किंकाळी फोडीत तिने डोक्यावरचा घडा सरळ फेकून दिला. तो घडा माझ्या पायांत पडला आणि फुटला. माझं उत्तरीय भिजलं. ती स्त्री घाबरून गेली होती. माझ्याकडे पाहताच तर ती अधिकच गोंधळून गेली. क्षणभर आपल्या पापण्यांची तिनं मजेदार फडफड केली आणि मग आपल्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरत ती खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. घड्यातील पाणी तिच्या अंगावरही सांडलं होतं. त्यामुळे जागजागी तिचं वस्त्र तिच्या अंगाला चिकटलं होतं. संगमावरून येणाऱ्या वायुलहरींबरोबर तिच्या केसांतील 4-6 बटा मुक्तपणे इकडे तिकडे भुरभुर उडत होत्या. बरेचसे केश पाण्यामुळे गालांना चिकटले होते. तिचा रंग केवड्यासारखा पिवळा धमक होता. मी पाहिलेली ती सर्वात सुंदर स्त्री होती. वादळी वाऱ्यात आपल्या घरट्यात अंग चोरून बसणाऱ्या पक्षिणीसारखी अंग सावरून ती उभी होती. मी शोनाला काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात तिच्या मैत्रिणींपैकी एक पुढं होत वाकून म्हणाली, महाराज, क्षमा असावी. हिच्या धांदरटपणामुळे आपली वस्त्र भिजली. मी महाराज आहे म्हणून कोणी सांगितलं? मी कर्ण आहे. माझ्या भावाच्या या शोनाच्या धांदरटपणामुळे तुमचा घडा फुटला. यासाठी मीच तुमची क्षमा मागायला पाहिजे, मी म्हणालो. नाही, पण आपण तर महाराजांसारखे दिसता, ती गोंधळून म्हणाली. नाही, मी सुतपुत्र कर्ण आहे, चंपानगरीच्या अधिरथांचा ज्येष्ठ पुत्र. सुतपुत्र? मग ही सुद्धा सुतकन्या आहे, ती त्या सुंदर स्त्रीला दंडाला धरून पुढं उडीत म्हणाली. सुतकन्या? मी आश्चर्यानं विचारलं, कारण आमच्या कुलात असलं सौंदर्य असणं कसं शक्य होतं? होय, या प्रयागातील सर्वश्रेष्ठ सारथी सत्यसेन यांची बहीण वृषाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिनं अजूनही आपलं मुख काही वर उचललंच नव्हतं. रात्रंदिवस युद्धशाळेत शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या रांगड्या माणसाला स्त्रीविषयी तसं काहीच सांगता आलं नसतं. पण तिला पाहिल्यावर मात्र मला प्रकर्षानं वाटलं की स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्या साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार निश्वास असावा. सूर्यदेवांनी आकाशात गुलाबी रंगाचा घडाच फोडला होता. कशाला आनंदित झाले होते ते एवढे?
त्या गुलाबी रंगाची ती स्वैर उधळपट्टी पाहत मी शोनाला म्हणालो, शोन चल, वेळ होतो आहे. निघण्यापूर्वी सहज चाळा म्हणून मी त्या फुटलेल्या घड्यातील एक खापराचा तुकडा उचलून घेतला. दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले. नगराबाहेरचं ते विशाल पठार आलं. माझ्या मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडे तिकडे नाचू लागल्या. 6 वर्षांपूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या खोंडाशी जुंपली होती. त्यावेळी मी मूर्छित पडलो होतो. आता तसलाच एखादा खोंड माझ्यासमोर उभा राहिला असता तर? माझी खात्री होती की माझ्या पुष्ट हातांनी त्याला मी असा काही रोखून धरला असता की एक तसूभरी इकडे तिकडे हलू दिला नसता. पर्णकुटीच्या दारात आलो. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधामाता पर्णकुटीबाहेर आली. आम्हाला पाहताच तिची चर्या आनंदानं नुसती उजळून निघाली. तिच्या सर्वच हालचाली गडबडीत सुरू झाल्या. चटकन आत जाऊन तिनं थोडं रसरसते अंगार एका थाळीतून आणले. मी उंबरठ्यावर राहूनच तिला विचारलं, जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस, आता हे अंगार कशाला आणलेस? काही न बोलताच तिनं हातातील मिरच्यांची मूठ त्या अंगारांवर मोकळी केली. थाळी आमच्या भोवती फिरवली. मिरचीच्या उग्र धुराचा शोनाला ठसका लागला. तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली. 5 वर्षांनंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं, पण आज जाताना दाराच्या महिरपीला मस्तक धाडकन आदळलं. किती उंच झालास रे कर्णा, राधामाता कौतुकानं म्हणाली. कर्णा नव्हे, वसू, मी तिच्या पायांना हात लावून म्हणालो. तिनं झटकन उठवून मला छातीशी कवटाळलं. कानातील कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिली. तिच्या डोळ्यात अश्रुबिंदू तरळले. शेवटी अंशुकाचा शेव आपल्या डोळ्यांना लावताना तिनं मला विचारलंच, गंगेच्या पाण्यात नाही ना कधी गेलास? ते आता शोनालाच विचार सगळं. मी तिच्या पायांवर माझं मस्तक ठेवलं. माझ्या जीवनातील तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होतं. तीच माझी गंगा, यमुना आणि सरस्वती होती. माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं.